वाकारे, माजी चेअरमन विश्वासराव गुंजाळ, विठूबाई शेख, बबनराव देवीकर यांचं नामोल्लेख करायला लागतील. आपण मला माफ करा, मला जे लिहून दिलं त्याचा दोष येतो. आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि तरुण मित्रांनो, मी राजेंद्रजी आणि स्वयंसेवक दोघांची माफी मागितली. म्हटलं मी त्याला बोलतो, कारण एकतर 11:30 12ची काहीतरी सभा होती, 12:30ची, आता 2 वाजले. तर सकाळीच आमच्याकडे नगरला महाराष्ट्राचे प्रभारी हे आल्यामुळे त्यांना मतदारसंघाचा आढावा घ्यायचा होता, शिर्डी मतदारसंघाचा आढावा घ्यायचा होता. ते मला ते देणार होते आढावा. नंतर नाशिक जिल्ह्यातील कोणी नाशिक आणि दिंडोरीचा आढावा होते, मला म्हणजे चर्चा करायची होती. कारण 13 तारखेला आपलं मतदान संपलं. मला त्यांच्या संपूर्ण चर्चेमध्ये थांबावं लागलं. विक्रमसिंह आले होते. त्यामुळे ती मीटिंग संपल्यानंतर परवा दिवशी मी याच रस्त्याने रात्री गेलो. मला अंदाज नव्हता, माझे बाळासाहेब महाडिक होते. आणि मी म्हटलं मला चहा घ्यायचा. पुढे पहा गुळात चहा मिळतो. एवढं त्यांच्या गावातलेच कोणतरी त्यांचे देवीकर कोणतरी आहेत. त्यामुळे ते आम्ही घरापासून चाललो. ते काय आपलंच घर आहे म्हणजे साहेब पाहुण्यात थांबलो. आम्ही चहा घेतला. मला कल्पना नव्हती ह्या गाव परत जायचं आपल्याला. परंतु निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांची भेट घेण्याची संधी मला मिळाली. निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकूणच जी आपण चर्चा करतो ती राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल, देशाचं नेतृत्व कोण करू शकतंय, ती क्षमता कोणामध्ये आहे. आणि मग मागच्या 5-10 वर्षामध्ये जे काम झालंय, एका बाजूला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम होतं, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या अजूनही त्याच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही अशा वेगवेगळ्या राज्याचे लोक एकत्र आलेले आहेत. तर म्हणजे आज आपल्या गावामध्ये मला वाटतं पूर्णानंद रामाचं मंदिर आहे. म्हणजे 500 वर्षांची लोकांची प्रतीक्षा संपली आणि त्याचं उद्घाटन 22 तारखेला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. सगळे उत्सव साजरा केला. तुमच्या गावात उत्सव झाला असेल. आता ज्या भक्ती भावना आपण सगळ्यांनी अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक स्वप्नपूर्तीचा आनंद घेतला. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने मुळात रामाच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केली. आणि त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे बसले, शरद पवार बसले. त्यांना जाब विचारण्याचं धाडस सुद्धा झालं. कोणत्या हिंदुत्वाबद्दल आपण चर्चा करतो? इकडे तामिळनाडूचा मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन तो हिंदुत्वाबद्दल अपशब्द वापरून हिंदुत्वाच्या एकूणच धर्माबद्दल अपमानित अशा पद्धतीचे शब्द काढतोय. तो या इंडिया आघाडीचा आहे. शरद पवारांना विचारलं पत्रकारांनी की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? मराठा त्याच्याकडे मी कधी जात सांगत नाही. यांना स्वतःची जात सांगायला लाज वाटतं. हे सगळे ते विरोधी आघाडीमध्ये सगळे एकत्र आलेले आहेत. आणि ते तुमचं भविष्य घडवायला निघालेले आहे. याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. आपले नेते ठरले, आपले प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब ठरलेले आहेत. तसं इंडिया आघाडीचं कोण प्रधानमंत्री आहे? शरद पवार म्हणतात मी आता राष्ट्रीय पर्यायाला निघालो. किती लोक उभे गेले? 10 लोक उभे केले. आता 10 लोक उभे करून राष्ट्रीय पर्याय आहेत काही. आपण लोकांना किती मूर्ख बनवावं? कुठे हा देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. सर्व आघाडीवर देशाच्या नागरिकांना मदत होते. शेतकरी असतील, शेतमजूर असेल. मी आता आज आकडेवारी पाहत होतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज भारत सरकारच्या माध्यमातून जे कामगारांना आपण मदत करतोय, अशा असंघटित कामगार, संघटित नाही म्हणत, असंघटित कामगार
याची आपल्या जिल्ह्यामध्ये 75,000 लोकांची नोंद आहे. विचार करा, 75,000 लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आज मदत देण्याची भूमिका भारत सरकारने घेतली आहे. राज्य सरकारचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे समाजात प्रत्येक वर्गाला सामावून घ्यायचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांनी केला. मला आठवतं मी मगाशी बोललो त्या गावामध्ये की कोविडमध्ये हेच उद्धव ठाकरे होते, हेच शरद पवार होते. त्यांनी एक मोठी घोषणा केली की मला आम्ही राज्य सरकारमार्फत लसीकरण करू. इथं बसणाऱ्यापैकी एकाला जर लस आली का त्यांची, त्यांनी तुम्ही वर्तमानपत्र वाचून काढा, मागचे जरा उचकून काढा. त्या कोविडच्या काळातले जे आपल्या जनतेला एक लस देऊ शकले नाही, जनतेला पाठीमागे उभं राहू शकले नाही, शेवटी आदरणीय मोदी साहेबांनी 1 महिना वाट पाहिली आणि शेवटी त्यांनी घोषणा केली राज्य सरकार काही करणार नाही, आम्ही ती आता भूमिका घेतो. आणि आज देशातल्या 130 कोटी जनतेला 2दा डोस आपल्याला त्यांनी मोफत होते. मग आपण कोणाला मतदान करणार आहात? त्यावेळी निवडणुका नव्हत्या, मोफत धान्याची घोषणा केली त्यांनी. घोषणा निवड केली नाही, अंमलबजावणी केली. आपण पण मागायला गेलो होतो का? पण त्यांनी हा विचार केला की कोविडमुळे लोकांचे रोजगार गेले, उद्योग बंद पडले, व्यापार बंद झालेला आहे. आता त्याची मुदत 24 साली संपत होती, आता ती 29 पर्यंत वाढवली. जो जनतेच्या हिताचा विचार करतोय त्या पद्धतीची आपण काय त्या अशा नेतृत्वा पाठीमागे आपण राहणार, उभं राहणार. हे सगळे जे दुसऱ्या बाजूला ज्यांचा आपसातच मिळ नाही, त्यांना लोक प्रश्न विचारतात, तिकडे मोदी साहेब जसे प्रधानमंत्री होणार तर तुमचा कोण होणार? त्या मी लोकशाही मानतो. पण आम्ही निवडणूक झाल्यावर सगळे एकत्र बसू, चर्चा करू, एकामेकांचे कपडे फाडू आणि तुम्हाला नाव जाहीर करू. तुझं काय होणार आहे? आज तामिळनाडूमध्ये कोणता कायदा शिल्लक राहिलेला आहे? पश्चिम बंगालमध्ये काय वेगळ्या राज्यातली स्थिती जिथे विरोधी पक्षाचे लोक काम करतात. आणि म्हणून मला वाटतं की याचा साकल्याने विचार केला पाहिजे. राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती, सामान्य नागरिकांच्या प्रती अतिशय आपण नेहमीच चांगले निर्णय करत आलेलो आहोत. कांद्याचा निर्णय झाला, मध्यंतरी कांदा निर्णयाची बंदी झाली, अडचण झाली. आता तो निर्णय काय उठवलाय, आता पूर्वी सहकारी संस्थेला फक्त मान्यता होती निर्यात करण्याची, आता खाजगी व्यापाराला सुद्धा परवानगी देते. एवढा मोठा निर्णय झाला. शेवटी देश पातळीवर निर्णय करताना तुम्हाला त्या ठिकाणी ग्राहकाचा विचार करावा लागतो. एवढ्या 130 कोटी जनतेला खाऊ घालायचे. तरी आता खरीपाचा जो उशिरा खरीपात येणारा कांदा जो आहे त्यामुळे उत्पन्न वाढणार आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्यामुळे आता निर्यात बंदी उठवली. त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय भारत सरकारने घेतला. आपण मध्ये दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये काही निर्णय केला. आता काही लोकांना अनुदान मिळालं, काही मिळालं नाही. काही लोकांनी पुण्याच्या डेअरीला दूध घातलं. ज्यांनी पुण्याच्या डेअरीला दूध घातलं ते सगळे अनुदान मिळालं नाही. पण डायनॅमिक्सचं दूध घातलं त्यांचं आटपलेलं नाही. ज्यांनी परागला दूध घातलं त्यांना मिळालं नाही. कन्हैयाला काहीतरी घातलं मला वाटतं त्यांना काही अडचण आली म्हणून. आता ही सगळी अडचण दूर केलेली आहे. मला वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळी माहिती भरायचंच शिल्लक राहिलं होतं. मी डायनॅमिक्सच्या लोकांना बोलावलं. तुमच्या नॅचरल काय ते डिलाइट, नॅचरल डिलाइट ती कंपनी आहे, त्यांना बोलावलं. त्या पठ्याने शेतकऱ्यांचा डाटाच भरला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यापुढे शून्य काही दिसतात. आज जिल्ह्यामध्ये कालपर्यंत 73 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले. मग राहिले की मग बाकीच्या लोकांना काही द्यायचाच नाही असा प्रश्न नाही ना. आता काही ठिकाणी लोकांनी माहिती भरली, गायांची, वासरांची, बैलांची सुद्धा माहिती आली दुधामध्ये. अक्षरशः तुम्ही दूध देण्यास सुद्धा बैल आपल्याला आहे. आता ती सगळी माहिती आम्ही काय बाजूला केली, त्यात वेळ गेला थोडासा. शेवटी कोणत्याही सरकारी अनुदानाचा दुरुपयोग होणार नाही. जनतेचा पैसा आहे ना शेवटी. आज 73 कोटी रुपये कालपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जिल्ह्यात जमा झाले. बाकीचे काय जमा होणार नाही. त्यांना शेवटची आता त्यांना संधी दिली आहे कंपन्यांना. नाही तर तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून
आम्ही तर पैसे देणार शेतकऱ्याला, पण तुम्ही शेतकरी फसवणूक केली म्हणून मी फौजदारी गुन्हे दाखल करायला सांगितलं त्याच्यावर, कसा डायनेमिक सगळ्यांच्या विरुद्ध. त्याला पर्याय काय दुसरा? तुमच्या नादानपणामुळे सरकारची बदनामी होते, शेतकरी अनुदानापासून वंचित राहतो. म्हणून या सगळ्या सरकार हे तुमचं आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने मग कशी भाषणात कोणीतरी पुनर्वाचनाचा मुद्दा उपस्थित केला होता. ठीक आहे, मी निवडणूक संपल्यानंतर तुम्ही माझ्याकडे बैठक लावतो, तुमचे सगळे अधिकारी, प्रांत जिल्हाधिकारी, मी आता सूचना करणार नाही ते कागदपत्र उपलब्ध करा, तर माझ्या सर्व निर्णय कापून करू. निर्णय अधिकार माझ्याकडे झाला, तो माझ्याकडे आतावर आला नाही. तो आता आला तर मी तसे घालतो. तर आता धरणाच्या बुडी क्षेत्राबाहेर जमीन सगळी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एनओसी लागेल की कलेक्टरचं, की आम्हाला आता जमिनीची आवश्यकता नाही. आता जिथे भूसंपादन झालेलं आहे, बुडी क्षेत्र जमीन जी गेलेली आहे त्यात बाकीची राहिलेली आहे. तुम्हाला गावठाण जमीन नाही मला वाटतं ना. आम्ही तुमच्या नावावर करून द्यायचं, तुमच्या नावावर उतारा काढायचा ना. ज्यांचा प्रॉब्लेम असला तो सोडून आपण प्रॉब्लेम, सगळ्या प्रॉब्लेम नाही तर माझ्याकडे सोल्युशन. त्यामुळं मी विक्रमसिंहला विनंती करीन, राजेंद्रजीला विनंती करीन, निवडणूक संपल्यावर आपण हा प्रश्न घ्या. मी अधिकाऱ्यांना सूचना देतो. शेवटी अनेक वर्ष तुमचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे, तो निश्चितपणे आपण सोडू. त्याच्यामध्ये सरकारच्या स्तरावर आम्हाला काही कोणी जमिनी घ्यायच्या नाही. तुमच्या तालुक्याला MIDC करता 600 एकर बबनरावांच्या पुढाकारात बेलवंडीला आपण जमीन दिली, 600 एकर MIDC मोफत दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला एवढा बदल दिसेल. कारण आता सुप्याला जमीन नाही, रांजणगावची जमीन संपलेली आहे. फक्त आता इथं सुप्याला तुमच्या बेलवंडीला मोठी संधी आहे, कारण इकडे पुण्याजवळ आहे, लोकांना पुण्याजवळ पाहिजे आणि ती मोफत त्यासाठी दिली. रांजणगावला जर जमीन घ्यायला गेला उद्योगपती तर 4,000 रुपये स्क्वेअर मीटर त्याला जमीन मिळते. सुपारी गेला तर 4,000 रुपये दर आहे. आणि तुमच्या बेलवंडीला जर त्या जमीन पाहिजे असेल तर आम्ही फक्त 850 रुपये देणार, म्हणून मोफत दिली. शेती महामंडळाचा चेअरमन मीच आहे, महसूल मंत्री म्हणून. GR कार्डला ताब्यात दिली जमीन MIDC. शेवटच्या मीटिंगमध्ये निर्णय केला GR कार्ड आता कोणाचा आठ ठरवला राहिला नाही. म्हणून मला वाटतं जे सरकार काम करतं, सगळ्या उद्याच्या योजनेच्या संदर्भात अंमलबजावणी प्रभावीपणे करतं, आपण त्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. डॉक्टर सुजय यांना मतदान आहे, आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे, ही भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवू. 13 तारखेला कमळाच्या पुढे बटन दाबा आणि डॉक्टर सुजयना, नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी आपण मतदान करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाटतं की त्यांनी जे 4.5 वर्ष जे दहशत तालुक्यात निर्माण केली होती, खोटे गुन्हे दाखल केले होते, मोठ्या प्रमाणात गुंडा राज्य तालुक्यात होतं, मला वाटतं त्याची त्यांना प्रसिद्धी होत असली पाहिजे. आम्ही कधी असे आम्ही इतक्या वर्ष राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत, अजूनपर्यंत कोणी आमच्यावर असे आरोप केले नाहीत. आणि त्याच्याकडून असंही म्हटलं जातं की आता विखेंचा राजकीय अस्त झालेला आहे, होणार आहे, तर त्याबाबत अशा अनेक लोकांनी पूर्वी घोषणा केलेल्या आहेत, त्यांच्या नेत्यांनी घोषणा केली होती, आज त्यांचा हस्त व्हायची राहिलेली आहे.